कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। महाड पोलिसांची 8 तासात धडक कारवाई। 76 वर्षीय महिलेच्या खुनाचा छडा, नाते येथील आरोपीला अटक। पेणमधील हॉटेलवर पोलिसांची कारवाई। धावटे येथील अवैध दारूचा अड्डा उद्ध्वस्त। 21 जणांना दारू पिताना पकडले तर 7,000हून अधिकचा मुद्देमाल जप्त। नवी मुंबई विमानतळाची चाचणी यशस्वी। 25 डिसेंबर पासून उड्डाणांना हिरवा कंदील। प्रवाशांसाठी सज्ज झाले देशातील मोठे विमानतळ। आणि खेडमध्ये थंडीत कर्मचाऱ्यांचे कर्तव्य। निवडणूक पथके करतायत थंडीचा सामना। शेकोटीच्या आधाराने वाहन तपासणी। पाहुयात सविस्तर वृत्त। महाड शहर पोलिसांनी अवघ्या 8 तासात एका खुनाच्या गुन्ह्याची यशस्वीरित्या उकल करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत। महाड तालुक्यातील नाते गावाच्या हद्दीतील वाड्याजवळ एका 76 वर्षीय महिलेचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता। मृत महिलेच्या मुलानं हा खून असल्याचा संशय व्यक्त केल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले। या गंभीर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन महाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश तडवी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली। अथक प्रयत्नानंतर अवघ्या 8 तासांच्या आत पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी अभिजित महेश अंबवले याला नाते परिसरातून अटक केली। सुरुवातीला आरोपीने गुन्हा कबूल करण्यास नकार दिला, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अभिजित अंबवले याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून महाड शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। पोलिसांनी केलेल्या जलद आणि कार्यक्षम कार्यवाहीमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे। मुंबई गोवा महामार्गावर दासगाव हद्दीत दारूबंदी विभागाने एक मोठ्या अवैध दारू वाहतुकीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत तब्बल 1,60,00,000 रुपये किमतीची गोवा बनावटीची विनापरवाना दारू जप्त करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे। मुंबईतील दारूबंदी भरारी पथकाला गोवा येथून मुंबईकडे ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात विनापरवाना दारूचा साठा नेण्यात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे भरारी पथकाने महाड तालुका हद्दीत सापळा रचला। संशयित ट्रकचा पाठलाग करून त्याला दासगाव येथे थांबवण्यात आलं। ट्रकची कसून तपासणी केली असता त्यात रॉयल सिलेक्ट या ब्रँडचे सुमारे 1,300 दारूचे बॉक्स आढळून आले। दारूबंदी भरारी पथकाचे उपनिरीक्षक शहाजी गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून दारूसह हे वाहन पुढील तपासणीसाठी महाड येथील दारूबंदी कार्यालयात जमा करण्यात आले। या कारवाईमुळे अवैध दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाची सतर्कता पुन्हा एकदा दिसून आली आहे। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात पोलिसांकडून अवैध धंद्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। धावटे येथील स्पाइस हॉटेलमध्ये अवैधरित्या दारू विक्री आणि सेवन सुरू असल्याची माहिती पेण पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने दुपारच्या सुमारास या हॉटेलवर छापा टाकला। या छाप्यात हॉटेलमध्ये दारू पिणाऱ्या 21 जणांना रंगेहात पकडण्यात आला। हॉटेल मालकाकडे दारू विक्रीचा कोणताही परवाना नसताना हा गोरखधंदा सुरू होता। पोलिसांनी घटनास्थळावरून दारूच्या बाटल्या, चाकणा आणि इतर साहित्य असा एकूण 7,170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले। पोलीस अधीक्षक अंशुल दलाल यांनी रायगड जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत। याच मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून पेण पोलीस पुढील तपास करत आहेत। अवैध धंद्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने एका महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार केला। नुकतीच पार पडलेली पहिली प्रवासी चाचणी यशस्वी झाली असून आता येत्या 25 डिसेंबर पासून या विमानतळावरून नियमित उड्डाणे सुरू होणार आहेत। विमानतळ प्रशासनाने 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी ही निर्णायक चाचणी घेतली होती। या चाचणीमध्ये शेकडो स्वयंसेवकांनी प्रवाशांची भूमिका साकारली। चेक इन पासून ते सुरक्षा तपासणी, बोर्डिंग प्रक्रिया आणि बॅगेज क्लेम पर्यंतच्या सर्व टप्प्यांची काटेकोर पडताळणी करण्यात आली। इंडिगो, अकासा आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांसारख्या प्रमुख विमान कंपन्यांनीही या चाचणीत सक्रिय सहभाग घेतला।
हे देशातील सर्वात मोठे ग्रीनफील्ड विमानतळ ठरत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढत्या प्रवासी गर्दीचा भार कमी करण्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची महत्त्वाची भूमिका असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. नवी मुंबई आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी हे एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. आता सर्वांचे लक्ष 25 डिसेंबरकडे लागले आहे, जेव्हा या विमानतळावरून पहिलं व्यावसायिक उड्डाण आकाशात झेप घेईल. रत्नागिरी शहरात आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. याच उद्देशाने रविवारी रत्नागिरी पोलीस दलातर्फे शहरात शक्ती प्रदर्शनपर रूट मार्च आयोजित करण्यात आला. नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना रुजवत निवडणुकीच्या काळात शांततेचा संदेश देणं हा त्याचा प्रमुख हेतू होता. राजनगर, मकरज, श्रीराम चौक, जामा मस्जिद अशा प्रमुख मार्गांवरून पोलीस अधिकारी, SRPF तसेच होमगार्ड्स आणि मोठ्या संख्येनं पोलीस दलाने संचलन केलं. निवडणुकीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचा विश्वास यातून नागरिकांना मिळाला. या रूट मार्च सोबत पोलिसांनी कर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सवर वापरणाऱ्या वाहनांवर विशेष मोहीम राबवली. यात एका दुचाकीवर दंडात्मक कारवाई करत तिचे सायलेन्सर जप्त करण्यात आले. वाहन चालकावर मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल पूर्णपणे सज्ज असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिलाय. शांततापूर्ण आणि सुरक्षित निवडणुकीसाठी पोलिसांचं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे. रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. रविवारी 30 नोव्हेंबर रोजी या प्रभागात महायुतीच्या उमेदवारांनी भव्य पदयात्रा काढली. महायुतीचे उमेदवार राजीव खीर आणि मेधा कुलकर्णी यांच्या समर्थनार्थ आयोजित या पदयात्रेला प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे निवडणुकीचे वातावरण अधिकच उत्साही झाले. या पदयात्रेची सुरुवात सायंकाळी 5:30 वाजता मारुती मंदिर येथून करण्यात आली. उमेदवारांसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं नागरिक शिवतीर्थावर जमले होते. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवतीर्थावर वंदन करून ही पदयात्रा प्रभागातील प्रमुख रस्ते आणि गल्ली बोळातून मार्गस्थ झाली. यावेळी उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रभागाच्या विकासासाठीच्या आपल्या योजना मांडल्या. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पदयात्रेचं स्वागत केलं. विशेषतः महिलांचा सहभाग लक्षणीय होता. रविवारची सुट्टी असल्यानं मोठ्या संख्येने नागरिक देखील यात सहभागी झाले, ज्यामुळे महायुतीच्या प्रचाराला मोठे बळ मिळाल्याचं पाहायला मिळालं. राज्याच्या राजकारणात सध्या चर्चा आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका महत्त्वपूर्ण विधानाची. भाजप नेते निलेश राणे यांनी नुकतीच शिवसेना आपल्या पाठीशी नाही अशी भावना व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणी शिवसेना नेते उदय सामंत आणि दीपक केसरकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केल्याचं देखील समोर आलंय. कसं कोणीच नाही. उदय सामंत स्वतः भेटून आले, आमचे केसरकर गेले आणि शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे. निलेश राणे हे शिवसेनेचे आमदार आहेत. आमदार झाल्यापासून त्या मतदारसंघातल्या विकास कामांसाठी त्यांनी प्रचंड काम केलंय. त्यामुळे जी काय वस्तुस्थिती काय आता घडलेली आहे, मी आज जाणार आहे त्यांच्याकडे. मी त्यांच्याकडून जाणून घेऊन त्याच्यावर मी बोलतो. त्यामुळे आता हे बघा, आता त्यांच्याशी भेटल्यानंतर वस्तुस्थिती काय घटनाक्रम आहे ते सगळं मी माहिती घेतो. आणि निलेश राणे आमदार म्हणून जे त्यांच्या मतदारसंघात लोकांसाठी काम करतात हे तर सर्वश्रुत आहे. आणि विकासासाठी त्यांनी एवढं प्रचंड त्या ठिकाणी काम केलंय की उपमुख्यमंत्री म्हणून मी आणि पक्ष यांच्या पाठीशी आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापलंय. महायुती अर्थात भाजप, शिंदे शिवसेना आणि RPIची भव्य प्रचार सभा पार पडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा संपन्न झाली. यावेळी त्यांनी महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर स्वाती लाड आणि इतर सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलंय. कर्जतमध्ये महायुती विरुद्ध अजित पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यात थेट लढत होत असल्यानं या सभेला विशेष महत्त्व होते. चव्हाण यांनी यावेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्जत शहर व तालुक्याच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीची सत्ता आल्यास विकासाला गती मिळेल असं देखील ते म्हणाले. या सभेला कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड यांच्यासह महायुतीचे अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते.
आम्हाला सर्वांना ही नगर परिषद अतिशय पारदर्शकपणे ठेवणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आणि ती पारदर्शकता जर तुम्हाला आणायची असेल तर एकदा या सगळ्या विचारामध्ये आपण सर्वांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात मी आपल्या सर्वांना आज या सभेला या ठिकाणी का उपस्थित आहे त्याचं कारण काय, शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआयच्या माध्यमातून या नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून स्वातीताई आणि त्यांच्या बरोबर शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि आरपीआयचे सर्व उमेदवार जे उभे या सर्वांच्या पाठीमागे संपूर्ण केंद्रातलं सरकार, नरेंद्र मोदींचं सरकार आणि महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस यांचं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे पूर्ण ताकदीने उभं राहणार आहे एवढंच सांगण्यासाठी मी इथे आलो. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, कोण काय बोलतंय, कोणी काय सांगितलं, मी काय करू शकतो त्याकडे लक्ष नका देऊ. जे कार्य या संपूर्ण देशामध्ये केलेलं आहे ते अभिमानास्पद कार्य आणि म्हणून आज राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सरकार आपलं आहे आणि या सरकारच्या माध्यमातून विकासाला गती देण्यासाठी रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो जी विकास कामे प्रलंबित असतील ती ही नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर तात्काळ कर्जतच्या विकासाला गती देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू असं अभिवचन आपल्याला या ठिकाणी देतो. मी सर्व कर्जतकरांना पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतो जो विकास कर्जतच्या भविष्यासाठी मी या ठिकाणी केले आपण आपलं मत कर्जतच्या भविष्याला द्या, कर्जतच्या विकासाला आपलं मत द्या, आपण बदलते कर्जतला आपण मत द्या, कर्जतचं नंदनवन करायचं यासाठी आपलं मत द्या. आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन स्वातीताई लाड यांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी कमल या निशाणी समोरील बटन दाबून धनुष्यबाणाची निशाणी दाबून प्रचंड बहुमताने आपण यांना विजयी कराल अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडे या ठिकाणी व्यक्त करतो. रत्नागिरी जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी जोरात पेटलेली असताना दुसरीकडे खेड तालुक्यात निसर्गानं चांगलीच कडाक्याची थंडी उतरवली आहे. अशा वातावरणात देखील शांततापूर्ण आणि पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत उभारलेली स्थिर सर्वेक्षण पथकं अहोरात्र कार्यरत आहेत. या पथकांमध्ये पोलीस, होमगार्ड आणि शासकीय अधिकारी यांचा समावेश आहे. निर्जन ठिकाणी रस्त्याच्या कडेला किंवा डोंगर दऱ्यात उभं राहून ते दिवसरात्र वाहनांची तपासणी करत आहेत. दिवसा कशीबशी थंडी सहन करता येते, पण रात्रीच्या वेळी रक्त गोठवणाऱ्या थंडीचा सामना करणं हे त्यांच्यासाठी मोठं आव्हान आहे. शहर झोपल्यावर देखील हे कर्मचारी आपल्या कर्तव्यावर ठाम असतात. कडाक्याची थंडी असूनही त्यांची कर्तव्यनिष्ठा जराही डगमगत नाही. या थंडीवर मात करण्यासाठी रात्री उशिरा रस्त्यांच्या कडेला शेकोट्या पेटवलेल्या पाहायला मिळाल्या. लालेलाल अंगारामध्ये हात तापवत आणि थोडी ऊब मिळवत हे अधिकारी पुन्हा नव्या जोमानं आपलं काम सुरू ठेवतात. घरापासून दूर, कुटुंबापासून वेगळं राहून केवळ लोकशाहीच्या उत्सवात आपले योगदान देण्यासाठी त्यांची अविचल जिद्द खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. या कर्मवीरांमुळेच खेड तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.